तर बंधुबाबा अशोक खरात विरोधात आता एक व्यावसायिकही समोर येऊन कशी फसवणूक झाली याच्या तक्रारी देऊ लागलेल्या आहेत। बंधू अशोक खरातकडून कसा गंडा घातला त्याचा पाडा नाशिकमधल्या एका कापड व्यावसायिकानं वाचलाय। 2022 मध्ये व्यवसायात वृद्धी व्हावी यासाठी अशोक खरातकडे हे व्यावसायिक पती पत्नी गेले। खरातनं त्यांना आपण कृष्णाचा अवतार असल्याची बतावणी करत पुष्कराज रत्न आणि हिऱ्याची अंगठी दिली। त्यासाठी खरातनं त्यांच्याकडून 20 ग्रॅमच्या 3 सोन्याच्या अंगठ्या घेतल्यात। कृष्णाचा अवतार असल्यामुळे दैवी शक्तीचे मंत्र घालून तुम्हाला दिलेल्या अंगठ्या गुरुवारी हातात घाला असंही त्याने सांगितलं। मात्र खरातची बंधुगिरी जगासमोर उघड झाल्यावर पीडित परिवारांना सोन्याच्या अंगठ्या, पुष्कराज रत्न आणि हिरे तपासले हे सर्व खोटे आणि बनावट असल्याचं उघड झालंय। त्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली आहे। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, महिलांवर अत्याचार केल्यानंतर आता व्यावसायिकही खरातच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत। या व्यावसायिकांचा नेमका कशी फसवणूक झाली आहे, काय म्हणणं आहे? नक्कीच माधवी, खरं तर हा बंधू अशोक खरात याचा पाय आणखी खोलात जाताच आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एकूण जर बघितलं तर महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। आता कुठेतरी व्यावसायिकांची फसवणूक केल्याच्या देखील तक्रारी समोर येत आहे। एक 2022 मध्ये खरं तर या अशोक खरातने या व्यावसायिकाला त्या ठिकाणी त्याची फसवणूक केलेली होती। व्यवसायात वृद्धी व्हावी यासाठी हे व्यावसायिक पती पत्नी या अशोक खरातकडे गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्याने कृष्णाचा अवतार आहे असं भासवत त्यांना 2 पुष्कराज रत्न त्यासोबत एक हिऱ्याची अंगठी असं 3 अंगठ्या गुरुवारच्या दिवशी घालण्यासाठी दिलेल्या होत्या आणि एकूण जर बघितलं तर त्यांची फसवणूक केलेली होती। ज्यावेळी हे अशोक खरातचं प्रकरण बाहेर आलं त्यावेळी या व्यावसायिक पती पत्नीने या त्यांच्या अंगठ्या त्या ठिकाणी बघितल्या, त्या चेक करून घेतल्या आणि त्या खोट्या असल्याचं त्यांना आता उघड झालेलं आहे। आणि एकूण जर बघितलं तर त्या नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या अशोक खरातवर त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। या संदर्भात आता पुन्हा नाशिक पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। माधवी, धन्यवाद शुभम या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।